हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड वाटते किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री कळते, रिॲक्शन कळतात, पण त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न कळत नाहीत. म्हणजे नेमकं काय विचारलंय त्या रिॲक्शनमध्ये हेच कळत नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक इंटरेस्टिंग ट्विस्ट लक्षात येईल आणि तुम्हाला कळेल की केमिस्ट्री किती सिम्प्लिफाईड असू शकते आणि ते आपल्या डेली लाईफमध्ये असते. आपण जेव्हा म्हणतो की आपण केमिस्ट्री फक्त मेंदूत घुसवत नाही, आपण फक्त हृदयात बसवत नाही, आपण आतड्यात, फेफड्यात, जबड्यात, बरगड्यात, कातड्यात सगळीकडे बसवतो, तर तुम्हाला याची प्रचिती या व्हिडिओच्या शेवटी येईल. बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शनचं एक जनरल स्केलेटन असतं. काय स्केलेटन असतं की तुमच्याकडे एखादा रिॲक्टंट असतो, त्याच्यासोबत दुसरा एखादा रिॲक्टंट आपण रिॲक्ट करतो. बऱ्याचदा 2 रिॲक्टंट असतात, काही काही केसमध्ये 3 रिॲक्टंट पण असू शकतात. तर जनरली रिॲक्टंट ए रिॲक्टंट बी सोबत रिॲक्ट होतोय. रिॲक्शनच्या काही कंडिशन्स असतात, त्या कंडिशन आपण ॲरोवरती लिहितो. कॅटलिस्ट लिहितो, हीट लिहितो, सॉल्व्हंट, प्रेशर वगैरे, आणि तुम्हाला मिळत असतो प्रॉडक्ट. एक मेन प्रॉडक्ट असू शकतो, बाकी बाय प्रॉडक्ट असू शकतात. तर हे जनरल फॉर्म आहे, जनरल स्केलेटन आहे रिॲक्शन इक्वेशनचा. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न काय विचारले जाऊ शकतात? प्रश्न विचारला जातो, हाऊ विल यू कन्वर्ट ए टू सी? हाऊ विल यू कन्वर्ट ए टू सी? परत काय विचारलं जातं, हाऊ विल यू ऑप्टेन सी फ्रॉम ए? हाऊ विल यू ऑप्टेन सी फ्रॉम ए? परत विचारलं जातं, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ बी ऑन ए? बी ची ए वरती काय ऍक्शन आहे? त्यानंतर व्हॉट विल हॅपन वेन ए इज ट्रीटेड विथ बी इन प्रेझेन्स ऑफ समथिंग? काय म्हणतायत, व्हॉट विल हॅपन वेन ए इज ट्रीटेड विथ बी इन प्रेझेन्स ऑफ समथिंग? पुढे विचारलं जातं, हाऊ विल यू प्रिपेअर सी फ्रॉम ए अँड बी? हाऊ विल यू प्रिपेअर सी फ्रॉम ए अँड बी? पुढे असंही विचारलं जाऊ शकतं, विच कंडिशन इज नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ सी? याचा अर्थ ओव्हरऑल सगळीकडनं फिरून तोच इक्वेशन असा आलटून पालटून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारला जातो. या सगळ्यांचं उत्तर काय? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे इक्वेशन आहे. पण आपल्याला बऱ्याचदा ते कळत नाही. सपोज एखादा प्रश्न आहे, एक प्रश्न आहे की हाऊ विल यू ऑप्टेन अल्कोहोल? हाऊ विल यू ऑप्टेन अल्कोहोल और हाऊ विल यू ऑप्टेन इथेनॉल फ्रॉम इथाइल ब्रोमाइड? ओके. किंवा दुसरा प्रश्न आहे, हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल ब्रोमाइड इंटू इथेनॉल? व्हॉट विल हॅपन वेन इथाइल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ aqueous KOH? ओके. और व्हॉट इज द ऍक्शन ऑफ aqueous KOH ऑन इथाइल ब्रोमाइड? या सगळ्यांचं उत्तर काय असतं? एक इक्वेशन आहे की इथाइल ब्रोमाइड प्लस aqueous KOH इट गिव्स इथाइल अल्कोहोल. असंच असतं, पण बऱ्याचदा आपल्याला ते कळत नाही. नेमकं कोणाला रिॲक्टंट घ्यायचं, कोणाला प्रोडक्ट घ्यायचं हे आपल्याला कळत नाही. ह्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण एक त्याची ॲनॉलॉगी बघूयात, एक डेली लाईफमधलं एक्झाम्पल ज्याच्यासोबत आपण डील करतो डेली. हे इक्वेशन बघा, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. काय दिसतंय की तुम्हाला राईस दिसतंय प्लस चिकन, मसाला, अदर इन्ग्रेडियंट. जर आपण राईसला रिॲक्टंट कन्सिडर केलं, या चिकन, मसाला किंवा अदर इन्ग्रेडियंट्सला, अदर घटक म्हणजे कांदा, लसूण पेस्ट वगैरे जे काय असेल त्याला आपण बी कन्सिडर केलं, दुसरा रिॲक्टंट, तर आपल्याकडे राईस रिॲक्टंट ए आहे, चिकन, मसाला, अदर इन्ग्रेडियंट रिॲक्टंट बी आहे. तर जेव्हा रिॲक्टंट ए ची रिॲक्टंट बी सोबत रिॲक्शन होते, कंडिशन्स काय असल्या पाहिजेत? कुकिंग कंडिशन्स, हीट असू शकते, थोडा वेळ लागू शकतो, प्रेशर असू शकतं, बनवण्याची पद्धत असू शकते, आणि थोडंसं प्रेम त्याच्यामध्ये आपण ऍड करतो, कारण प्रेमाने बनवत असतो. ठीक आहे. काय मिळेल आपल्याला? आपल्याला मिळेल डेलिशियस प्रॉडक्ट बिर्याणी. इट मीन्स व्हेन ए इज रिॲक्टेड विथ बी इन प्रेझेन्स ऑफ समथिंग वी गेट दिस सी. कळतंय? म्हणजे व्हेन राईस इज ट्रीटेड विथ चिकन, मसाला, कांदा, अद्रक, लसूण पेस्ट in presence of some heat, some temperature, pressure and some techniques and love, काय मिळेल आपल्याला? बिर्याणी मिळेल. तर आपण काय करणार आता? याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात बघा. हे इक्वेशन आहे आपलं बिर्याणी बनवण्याचं, हे जनरल इक्वेशन आहे. राईस प्लस चिकन, मसाला, कांदा, लसूण, अद्रक पेस्ट, बिर्याणी. ओके. प्रश्न बघा, हाऊ विल यू मेक बिर्याणी फ्रॉम राईस? हाऊ विल यू मेक बिर्याणी फ्रॉम राईस? बिर्याणी काय? प्रोडक्ट आहे, राईस काय? रिॲक्टंट आहे. दुसरा क्वेश्चन, हाऊ विल यू ऑप्टेन बिर्याणी फ्रॉम राईस? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ चिकन, मसाला ऑन राईस? काय उत्तर असणार आहे? बिर्याणी. पुढे, व्हॉट विल हॅपन वेन राईस इज कुक विथ चिकन, मसाला इन प्रेझेन्स ऑफ हीट अँड प्रेशर? काय होणार आहे?
बिर्याणी मिळणार आहे. पुढे, हाऊ विल यू प्रिपेअर बिर्याणी फ्रॉम राईस अँड चिकन मसाला? हाऊ विल यू प्रिपेअर बिर्याणी फ्रॉम राईस अँड चिकन मसाला अँड अदर इंग्रेडियंट्स? बिर्याणी. विच कुकिंग कंडिशन इज नेसेसरी फॉर परफेक्ट बिर्याणी? परफेक्ट बिर्याणीसाठी काय कुकिंग कंडिशन्स आहेत? तर राईस, चिकन, मसाला, अदर इंग्रेडियंट्स, बिर्याणी मिळेल. हे सेम आहे की तुमच्याकडे इथाइल ब्रोमाइड आहे, तुम्हाला इथाइल अल्कोहोल बनवायचं आहे. ठीक आहे, तुम्ही या राईसच्या ठिकाणी इथाइल ब्रोमाइड कन्सिडर करा, या चिकन मसाला वगैरेच्या ठिकाणी ॲक्वस केओज कन्सिडर करा, आणि बिर्याणीच्या ठिकाणी तुम्ही इथेनॉल कन्सिडर करा. प्रश्न काय विचारले जातील? हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल ब्रोमाइड इनटू इथेनॉल? What will happen when aqueous KOH is treated with ethyl bromide? It will give you alcohol. तर मित्रांनो, या पद्धतीनं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स वरती क्वेश्चन विचारले जातात. आय होप की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न क्लिअर झालेले असतील. काय विचारलंय, कशापासून बनवायचं आहे, कशाचं कन्व्हर्जन करायचं आहे, काय कंडिशन दिल्यात, हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला शेवटी एकच इक्वेशन असतं. प्रश्न विचारण्याची पद्धत वेगवेगळी असते. मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुमचे क्लिअर झालेले असेल. थँक्यू.